नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, परवा 10 तारीखला उद्धव ठाकरे अचानक उठले आणि शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. तर ते कौटुंबिक कारणासाठी आलेत असा खुलासा संजय राऊत यांनी केला होता. त्यांची मावशी आणि काकी कुंदाताई यांनी गप्पा मारायला भेटायला बोलायचं सांगितलं, म्हणून त्या उद्धव ठाकरे अचानक शिवतीर्थवर गेले असा संजय राऊत यांनी खुलासा केला होता. आणि तेव्हा पहिल्यांदा लक्षात आलं की रश्मी वहिनी, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे सगळे उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. आणि अनिल परब, संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचं कुटुंब आहे, हे माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं. कारण जर मावशींना भेटायचं असेल म्हणून हा भाचा किंवा पुतण्या शिवतीर्थावर आला असेल, तर तेव्हा त्याच्याबरोबर कुटुंब असलं पाहिजे. कौटुंबिक कारणासाठी तो आलेला आहे. आपल्या काकू बरोबर, आपल्या मावशी बरोबर बराच काळ भेटगाठ नव्हती, तर गप्पा करायला आलाय. अशा वेळेला सोबत कुटुंबातले लोक घेऊन येईल ना. आणि कुटुंबातले लोक जर अनिल परब आणि संजय राऊत असतील, तर मग रश्मी वहिनी कोण किंवा आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे कोण, असा प्रश्न पडतो. आणि मग त्याचा निष्कर्ष असा काढायला लागतो, बहुधा रश्मी वहिनी, आदित्य वगैरे हे पक्षाचे कार्यकर्ते असतील. आधीच नाहीतरी ही मंडळी जी आपले संजय राऊत आणि अनिल परब यांना किचन कॅबिनेट म्हटलं जातं. आता अनिल परब आणि कौटुंबिक जिव्हाळ्याच्या काय गोष्टी राज ठाकरेंच्या मातोश्री बरोबर बोलत होते ते माहिती नाही. असो, या निमित्ताने गंमत केली, पण या निमित्ताने काही गोष्टी, आठवणींना उजाळा देणं आवश्यक वाटतं मला. आता जे काय सगळ्यांना पंख फुटलेले आहेत, नवी पालवी फुटलेली आहे, दोन ठाकरे बंधू एकत्र येणार आणि फार मोठा चमत्कार होणार. तर असा चमत्कार 3 वर्षापूर्वी झाला होता. आणि तेव्हाही अनेकांना पालवी फुटलेली होती. तेव्हा दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले नव्हते, याची आठवण करून द्यावीशी वाटते. मला वाटतं प्रबोधनकारांच्या समग्र साहित्याचं एक पोर्टल तयार करण्यात आलं होतं. आणि त्या पोर्टलचं उद्घाटन करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर हे एका मंचावर आले होते. प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर हे समकालीन होते. त्या दोघांचेही नातू या निमित्ताने एका मंचावर आले. आणि तिथून अशाच प्रकारे एक नवे धुमारे फुटलेले होते की शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊया. अर्थात हा शब्दप्रयोग नवा नाहीये. तुमच्या नामदेव ढसाळनी 1973 साली बाळासाहेबांची भेट घेऊन दलित पॅन्थर आणि शिवसेना यांनी संयुक्तपणे निवडणुका लढवाव्यात अशी भूमिका घेतली होती. आणि तेव्हा हा शब्दप्रयोग पहिला वापरला गेला, पॅन्थर आणि शिवसेनेची युती म्हणून शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आणायची. तो प्रयोग पुढे मला वाटतं 2012-13 मध्ये सुरू झाला. अचानक बाळासाहेबांच्या वाढदिवसासाठी रामदास आठवले हे मातोश्रीवर जाऊन पोहोचले. आणि त्यानंतर रामदास आठवले हे शरद पवारांची साथ सोडून शिवसेना भाजप युतीमध्ये दाखल झाले. तेव्हा सुद्धा शिवशक्ती भीमशक्ती हा शब्द प्रयोग झाला होता. तो मग 2000 आता मला वाटते 23 मध्ये पहिल्यांदा झाला का 2022 मध्ये, जेव्हा प्रबोधनकारांच्या समग्र साहित्याचं एक पोर्टल तयार झालं, त्या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांनी हात मिळवला. आणि नंतर मला वाटतं त्याला पुढे चालना देण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः प्रकाश आंबेडकर यांच्या नायगावच्या कार्यालयात गेलेले होते. आणि तिथे त्यांनी घोषणा केली होती की झाली शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली आणि शिवसेना
आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही या पुढच्या निवडणुका एकत्रित येऊन लढणार अशी घोषणा सुद्धा करण्यात आली होती. आणि त्यानंतर 2024 लोकसभा आणि 2024 विधानसभा अशा दोन निवडणुका झाल्या. पण या दोनही निवडणुकांमध्ये कुठल्याही मतदारसंघात शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येऊन उबाठा शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकमेकाचा प्रचार केला किंवा एकमेकाचं जागा वाटप करून उमेदवार उभे केले असं आम्ही तरी बघितलेलं नाही, माझ्या डोळ्यांना दिसलेलं नाही. पण त्याची चर्चा लोकसभा निवडणुकीच्या 1 महिना आधीपर्यंत चालू होती. साधारण वर्ष दीड वर्ष याची चर्चा चालू होती. आणि मला आठवतं त्यावेळेला राज्यपाल तुमचे ते कोश्यारी, भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते आणि त्यांच्या तोंडून काही कुठचे शब्द अनुचित असतील बोलले गेले, त्यासाठी त्यांचा निषेध करायला मुंबईच्या राणीबाग पासून आझाद मैदान पर्यंत एक सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. तो मोर्चा महाविकास आघाडीच्या संयुक्त नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान, फुले शाहूंचा अपमान हा सुद्धा त्यात विषय होता. पण त्या मोर्चात सुद्धा उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांना आमंत्रित केलं नव्हतं किंवा महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांना मोर्चात सुद्धा सहभागी करून घेतलं नव्हतं. मोर्चा निघाला पण त्या मोर्चामध्ये प्रकाश आंबेडकर नव्हते. त्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही राहिले नाहीत किंवा आपल्या मित्र पक्षांना त्यांनी त्यासाठी काही पटवण्याचा प्रयत्न केला असंही दिसलं नाही. उलट मला आठवतं त्याप्रमाणे तेव्हा अजितदादा हे काकांच्याच पक्षात होते आणि वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेतलं जाणार अशा ज्या चर्चा होत्या त्या चर्चेला पूर्ण विराम देण्यासाठी अजितदादांनी दम भरला होता की कुठलाही चौथा पक्ष आता महाविकास आघाडीत भागीदार म्हणून येऊ शकत नाही. हा, कुठल्याही आघाडीतल्या 3 प्रमुख पक्षांपैकी कोणालाही इतर मित्र पक्ष जोडता येतील, सोबत घेता येतील, पण जागा वाटपामध्ये चौथा पक्ष असू शकणार नाही. सबब 3 पक्षांमध्ये आघाडीचं जागा वाटप झालं की ज्याच्या वाट्याला जितक्या जागा येतील त्यांनी आपल्या नव्या मित्र पक्षाला आपल्या हिस्स्यातल्या जागा द्यायच्या असा दम अजितदादांनी महाविकास आघाडीचा नेता म्हणून भरलेला होता. तेव्हा ते महाविकास आघाडीचे विधानसभेतले विरोधी नेता होते. पुढे धडपडी चालू राहिल्या. प्रकाश आंबेडकर येणार की नाही, जाणार की नाही, मग त्यांना प्रस्ताव पाठवलाय, ते प्रस्ताव पाठवतात काय ते बघू. प्रकाश आंबेडकर सांगत होते की आम्ही 22 जागी जोरदार तयारी केलेली आहे, पण कमीत कमी 12 जागा या वंचित बहुजन आघाडीला मिळाल्याच पाहिजेत. प्रकाश आंबेडकरांचा एक दावा मला खूप आवडला होता, मी त्याच्यावर व्हिडिओ पण केला होता. प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की 12 जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला कधीही जिंकता आलेलं नाही, त्या 12 जागा 48 पैकी लोकसभेच्या या वंचित बहुजन आघाडीला द्याव्या आणि आम्हाला आघाडीमध्ये घ्यावं. पण तेही मानलं गेलं नाही, तेही मानलं गेलं नाही. आणि मग फुटबॉल सुरू झाला, तुम्ही प्रस्ताव पाठवा, आम्ही प्रस्ताव पाठवतो, असं करत 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 निवडणूक दारात येऊन उभी राहिली. अर्ज भरायची वेळ आली तोपर्यंत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये स्थान मिळालं नाही. आणि अशी वंचित राहिलेली वंचित बहुजन आघाडी ही एकटीच आहे असं समजू नका. एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली, वेगळा तंबू थाटला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मदतीला धावलेला सगळ्यात मोठा पक्ष किंवा पहिला पक्ष किंवा संघटना कुठची असेल तर ती संभाजी ब्रिगेड होती.
संभाजी ब्रिगेडचे लोक, नेते हे मातोश्रीवर सगळ्यात पहिल्यांदा आले होते, फर्स्ट रिस्पॉन्डर. ज्याला अमेरिकन भाषेमध्ये कुठल्याही मोठ्या आपदा स्थिती असते, आपत्ती असते, पूर आला, महापूर आला, भूकंप झाला, अशा वेळेला किंवा आग लागली तर पहिले लोक धावत जातात, त्यांना फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणतात. तसं शिवसेना फुटल्यानंतर फर्स्ट रिस्पॉन्डर संभाजी ब्रिगेड होती. संभाजी ब्रिगेडचे एकाहून एक दिग्गज नेते मातोश्रीवर पोहोचले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना आधार देण्याचा प्रयत्न केला होता. ताबडतोब पत्रकारांना बोलून संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांची अभेद्य युती केल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती. पुढे त्याचं काय झालं कोणालाही पत्ता नाही, कोणालाही पत्ता नाही. कारण हळूहळू करत पुढल्या काळात प्रकाश आंबेडकर जवळ आले, संभाजी ब्रिगेड हा विषय शिवसेनेच्या चर्चेतून, बातम्यातून, भाषणातून गायब झाला. आता त्यांनाही आठवत नसेल, ना उभाटा शिवसेनेला किंवा संभाजी ब्रिगेडला आठवत असेल की अरे आपण कधीतरी एकत्र यायचं ठरवलं होतं. या गोष्टी विस्मृतीत जातात, या गोष्टी विस्मृतीत जातात, सामान्य माणसाच्या जातात, पण ज्यांनी ते स्वतः केलेलं असतं ते पण विसरून जातात. शरद पवारांना नाही का, दोन माणसं भेटतात, 160 आमदार निवडून आणू म्हणून सांगतात आणि त्यांची नावं आणि पत्ते सुद्धा शरद पवार विसरून जातात. तर विसरणं हा मानवी स्वभाव असतो. तसं संभाजी ब्रिगेड आणि उद्धव ठाकरे जर असं कधीतरी आपण एकत्र यायचं ठरवलं होतं, हे विसरून गेले असतील तर नवल मानण्याचं कारण नाही. पण हा सगळा पूर्वेतिहास आत्ता मी उकरून उकरून कशाला काढतोय, उकरून उकरून का काढतोय? त्याचं कारण असं आहे की तेव्हा सुद्धा संभाजी ब्रिगेड मातोश्रीवर पोहोचली तेव्हा ज्या पत्रकारांना पालवी फुटली होती, त्यांनाच नंतर प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे भेटल्यानंतर पालवी फुटली होती की आता शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली की महाराष्ट्रात चमत्कार घडणार. तेव्हा त्या दोन वेळाला काय झालं याची आज कोणालाही आठवण नाहीये. पण त्याच जुन्या खोडांना, सुकून गेलेल्या ज्या काटक्या आहेत, खोडं आहेत, त्यांना दोन ठाकरे बंधू एकत्र येणार म्हटल्यानंतर नवी पालवी फुटली. अशी पालवी फुटते ती कधी कशी कोमेजून आणि होरपळून जाते हा इतिहास म्हणून सांगणं आवश्यक आहे. सामान्य वाचकाच्या किंवा श्रोत्याला या गोष्टी लक्षात राहत नाहीत आणि त्याचाच फायदा भुरटे पत्रकार उचलत असतात. आणि बघा बघा बघा, आलं आलं आलं, नवी पालवी फुटली, आता याला मोहर येणार आणि त्याला चांगले हापूस आंबे लागणार आणि ते हापूस आंबे 2,000 3,000 रुपये डझन रेटने विकता येणार. अशा थाटामध्ये जे काय आंबा विक्री करायला लागतात त्यांच्यासाठी या जुन्या कोमेजलेल्या पालवीचं आणि सुकलेल्या कलमांची आठवण करून देणं अगत्याचं असतं. आणि म्हणून मी हे केलं की शिवतीर्थावर उद्धव ठाकरे येऊन पोहोचले आणि जी काही नवी पालवी फुटलीये त्याचं पुढे काय होणार याचा मनसेने, राज ठाकरेंनी आणि त्यांच्या अनुयायांनी विचार करणं आवश्यक आहे. पत्रकारांना काय नाही, उद्या ते आणखीन कोणीतरी झालं तरी यांना पालवी फुटणार आहे, ते सोडून द्या. मुद्दा असा आहे की राज ठाकरे त्यांचे अनुयायी जे कोणी असतील त्यांनी याचा विचार केला पाहिजे की याआधी दोनदा अशीच उबाठा शिवसेनेला आणि त्यांनी पोचलेल्या काही पत्रकारांना पालवी फुटली होती महाराष्ट्रात चमत्कार घडणाऱ्या मोहर येण्याची. तर असे हे मोहरून जाणारे जे पत्रकार आहेत त्यांच्या शब्दावर किती विश्वास ठेवायचा आणि मातोश्रीवरून शिवतीर्थावर आलेली जी ऑफर आहे तिचं भवितव्य काय असेल याचा किती विचार करायचा गांभीर्याने हे राज ठाकरे आणि त्यांच्या अनुयायांना ठरवावंच लागेल. नाही तर नाही तर त्यांनी आज वळून बघावं की वंचित बहुजन आघाडी कुठे आहे,
उभाठा शिवसेना, उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी सवंगडी यांच्या राजकीय स्कीम ऑफ थिंग्स, राजकीय आराखड्यामध्ये, रणनीतीमध्ये कुठेतरी शिवशक्ती भीमशक्ती आघाडीचं नाव निशाण दिसतं का? उद्धव ठाकरेंच्या राजकीय प्लॅन मध्ये, ब्लू प्लॅन मध्ये, काय ब्लू प्रिंट मध्ये कुठेतरी प्रकाश आंबेडकर दिसतात का? नसतील तर त्यांचं काय झालं, हा प्रश्न राज ठाकरेंनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी स्वतःच्या मनाशी विचारावा. की उद्धव ठाकरे ज्या वेळेला असं तडकाफडकी युक्त्या आणि आघाड्या आणि त्यांच्या घोषणा करून टाकतात, त्याचं भवितव्य काय असतं, त्याचं उत्तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या अलीकडल्या इतिहासात सापडतं. त्याचं उत्तर संभाजी ब्रिगेडशी केलेल्या युतीमध्ये सापडतं. आणि म्हणून हे सगळं काल जे काय मोहरलेल्या बातम्या आल्या, त्या आल्यानंतर मी वळून इतिहासाकडे बघितलं, तर ज्या पत्रावळ किंवा ताट सुद्धा न मांडलेल्या पंक्तीमध्ये वंचित बहुजन आघाडी बसलीये आणि संभाजी ब्रिगेड बसलीये, त्याच्याच पुढे मनसेला सुद्धा बसवण्याचा इरादा उद्धव ठाकरे यांचा आहे का? कारण उद्धव ठाकरे निवडणुका दूर असल्या की वाटेल ती आश्वासनं देऊन टाकतात, पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेऊन घोषणा करून टाकतात. संभाजी ब्रिगेड बरोबर युतीची घोषणा मातोश्रीवर पत्रकार परिषद बोलवून कॅमेऱ्यासमोर उद्धव ठाकरेंनी करून टाकलेली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या नायगावच्या कार्यालयात जाऊन शिवशक्ती भीमशक्ती यापुढे संयुक्त राजकारण करतील, निवडणुका लढवतील, ही घोषणा उद्धव ठाकरेंनी तिथे नायगावला केलेली होती कॅमेऱ्यासमोर. निष्पन्न काही झालं नाही. पालवी फुटते, फक्त पालवी फुटते. अनेकांना मोहर येतो, पण फलनिष्पत्ती होत नाही, फलधारणा होत नाही, भ्रमधारणा मात्र नक्की होते. आणि असे अनेक पत्रकार आहेत की ते या भ्रमधारणेवर इतके खुश होतात, इतके खुश होतात की साला कबूतर गुटरगू करणार नाही, इतके गुटरगू करायला लागतात. आणि म्हणून या जुन्या आठवणी खरवडून आणून तुमच्या समोर मांडाव्या लागतात. असो मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.